पहिल्याच बॉलवर षटकारानं मात्र खातं खुलं होतंय. समीर भोईरला थांबवणं हे जमेची बाब असेल, हे मोठं चॅलेंज असेल, तगडं आव्हान असेल टीम जगदंबा सासने समोर. यंदाच्या हंगामात प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची एक मालिकावीर बाईक देखील समीर भोईरनं जिंकलेली आहे. शॉर्ट बॉल बॅकफुटवर जात कट करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा होती, यष्टी रक्षकाकडून झेल सुटलाय आणि अखेर सुटकेचा मोकळा श्वास आता सोडलाय तो समीर भोईर आणि त्या सोबतीनं संपूर्ण डगआउट टीम जनमान बांधिवलीच्या प्लेयर्सनं. ऍक्शन रिप्ले पाहण्याजोगा होता. बॅटची कडा घेत बॉल एसटी रक्षकाच्या हातात गेला होता, मात्र प्रयत्न फसला एसटी रक्षकाचा. झेलची नामे संधी गमावली. समीर भोईर सारख्या मोठ्या फलंदाजाला मोठ्या मॅच मध्ये मोठ्या स्पर्धेत दिलं गेलेलं हे जीवनदान. यावेळेला आणखीन एक बॉल, आता अपील आणि पंचांची स्वीकृती आली आहे. बॅटची कडा आणि आता बेंड विकेट एसटी रक्षकांना पकडला झेल. समीर बाद होत आहेत. अखेर मागच्या बॉलवरती सुटलेला झेल आणि तदनंतर समीरला पुन्हा एकदा चांगल्या बॉलवर चूक करण्यास भाग पडलंय. ते हर्षद कापडीनं काढले मॅचची महत्वाची विकेट. साला पहिला धक्का, समीर बॅक टू द पवेलियन. एजंट टेकन, समीर बाद होत आहेत. महत्वाच्या मॅच मध्ये षटकारानं त्याची सुरुवात झाली, त्यानंतर त्याचा झेलही सुटला, मात्र एसटी रक्षकानं पुन्हा जी संधी बनली होती त्या संधीचं सोनं केलेलं आहे. अशा चान्सेस ग्रॅब कराव्या लागतात आणि महत्वाच्या सामन्यात ती ऑपॉर्च्युनिटी पुन्हा एकदा हर्षदनं बनवली. त्या संधीचंही सोनं झालेलं आहे. स्कोरबोर्डवर सध्या धावसंख्या एकूण अंकित झाली 6, 6 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. नवीन बॅटर सूरज भावारते बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. स्कोर सध्या 6, 6 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. 6 धावा सध्या स्कोर बोर्डवर एका विकेटच्या मोबदल्यात. यावेळेला आणखीन एक वेगवान बॉल, लाऊड अपील, पण अपील मध्ये तो फील नव्हता, त्याच कारणास्तव पंचांचा स्पष्ट नकार. लेग बायचा सिग्नल मिळेल ते एक अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेसहित सध्या धावसंख्या धावफलकावरती एकूण अंकित झाले ती 7, 7 ऑन बोर्ड. 7 धावा सध्या स्कोर बोर्डवर. समीर भोईर बाद झालाय आता मॅच मध्ये. वैभव भोईर आणि सूरज भावारतेला क्रिकेटचा आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारीनं क्रिकेट खेळावं लागेल, चांगलं टार्गेट सेट करावं लागेल. आज गोलंदाजी मात्र भलतीच भरली आहे संपूर्ण टुर्नामेंट मध्ये जगदंबा सासने टीमची. यावेळेला यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर, बँग ऑन टार्गेट, संधीच दिली नाही हात खुले करण्याची वैभव भोईरला. आणखीन एक डॉट बॉल. वेगाबरोबर नियंत्रण सध्या आपण बघत आहोत गोलंदाज हर्षद कापडीकडून. डॉट बॉलची झाली सांगता. धावसंख्या सध्या स्थिर 7 ऑन बोर्ड, 7 धावा सध्या स्कोर बोर्डवर. स्टील 1 टू गो. षटकारानं सुरुवात झाली होती, मात्र तदनंतर होत असताना वापसी होत असताना कमबॅक. फुल टॉस बॉल, स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न, हवाताचा संपर्क झाला नाही. शॉर्ट बॅकवर्ड स्कोर लेगला मिसफील्ड, पण एकच धाव. फिल्डरनं स्वतःला बॅक केलेलं आहे. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाची झाले सांगता. पहिल्या षटकांती बनल्या गेल्या त्या माफक 8 धावा. पहिल्या डावाचे 12 चेंडू, 2 षटकं अजूनही बाकी आहेत. पाहायचं किती धावसंख्येचं टार्गेट त्या ठिकाणी सेट केलं जाईल. समीर भोईर 6 धाब्याचं योगदान देत माघारी परत आहेत. षटक सुरू होते सध्या या महत्वाच्या सामन्यातलं दुसरं. बॉलिंग मार्कवर चैतन्य दाखल होत आहेत. या गोलंदाजाने देखील आजच्या निर्णायक दुसऱ्या रजनीत प्रभावित केलेलं आहे. अगदी कमी धावसंख्येपासून आजच्या रजनीत सुरू झालेला प्रवास जगदंबा सासनेचा प्रत्येक मॅचमध्ये डॉमिनेटिंग बॉलिंग परफॉर्मन्स त्यांचा राहिलेला आहे. आणि या मॅचमध्ये देखील समीरची महत्वाची विकेट पहिल्या षटकात कॅरी झाल्यानंतर आता पाहायचंय सूरज भावारते आणि वैभव भोईर या 2 बॅटर्समध्ये पार्टनरशिप आणि कशा पद्धतीनं भागीदारी दुसऱ्या विकेटसाठी बिल्डअप केली जाईल. चला, वेळ जास्त जातोय. कमलेशान टीम पहिल्या षटक बरोबर 5 मिनिटात टाकलेले, दुसऱ्या षटकासाठी जास्त वेळ घेऊ नका. आजच्या रजनीतील हा अंतिम सामना, सेकंड क्वार्टर फायनल आपल्या समोर. जगदंबा सासने आणि त्यांच्या विरोधात जनमान बांधिवलीच्या दरम्यान.
पहिला बॉल स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न, लाऊड अपील, बॅट खाली ड्रॅग झाली तेच सांगतायत पंच, त्याच कारणास्तव तो साऊंड बनला. डॉट बॉल, धावफलक सध्या स्थिर. 8 धावा सध्या स्कोर बोर्डवर. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. राऊंड विकेटनं परफेक्ट ब्लॉक होल. संधी दिली नाही हात खुले करण्याची ती फलंदाज झाला गोलंदाज चैतन्यनं. पहिला बॉल आलाय डॉट. यावेळेला ड्राईव्ह केला बॉल थ्रू द कव्हर्स. चांगलं टायमिंग. एक सिंगल कंप्लीट सेकंडसाठी चान्स घेतलाय. वेळ आहे दोन्ही फलंदाजांकडे आणि सध्या चांगला तालमेल साधत असताना या 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 2 धावेसहित एकूण धावसंख्या धावफलकावरती अंकित झाली ती 10 ऑन बोर्ड. 10 धावा सध्या स्कोर बोर्डवर. स्विच इटचा टेम बॅकवर्ड पॉइंटच्या बाजूने काढलाय बॉल. स्विच अँड स्वीट इट. डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा फोडली. चौकार. या चौकारासोबत सध्या एकूण 14 धावा धावफलकावर. 14 ऑन बोर्ड. चौदा धावा सध्या धावफलकावर. स्विचिटचा चौकार ज्यानं धावफलक मात्र फ्लाय होतोय टीम जनमान बांदिवलीचा. धावा बनवाव्या लागतील. पार द्यान 30+ टोटल उभारावी लागेल. चौदा धावा सध्या स्कोर बोर्डवर बनलेल्या आहेत. पहिल्या षटकात 8 धावा, दुसऱ्या षटकात आतापर्यंत 3 चेंडू 6 धावा स्कोर झालेल्या आहेत. बॉल तयार. आणखीन एक स्विच हिटचा फटका. बॉल हवे ते झेलची संधी आणि तिचा स्वीकार. दुधारी अस्त्र जे सध्या घातक ठरले फलंदाज वैभवसाठी. फलंदाज बाद. दुसरा धक्का लागतोय जनमान बांदिवलीला. 14 ला पडली आहे दुसरी विकेट. चौदा धावा स्कोर बोर्डवर. नुकताच चैतन्यला पहिलं सुयश मिळालंय. स्विचेटचा प्रयत्न पुन्हा एकदा होता. फटकाय सुंदर होता मात्र एक्झॅक्टली गॅपमध्ये प्रॉपर प्लेसमेंट नव्हतं. त्याच कारणास्तव वैभवला माघारी यावं लागतं. स्टील 2 टू गो. 14 धावा धावफलकावर. नवीन बॅटर मनोज बॅटिंगसाठी दाखल होत आहेत. चला वेळ जास्त खर्च होतोय. ऑल टीम जगदंबा सासने. थोडं स्पीडअप अपेक्षित आहे मित्रांनो. थोडी घाई करा. पहिला बॉल ड्राईव्ह केला समोर लॉंग ऑफला फिल्डर. एक धाव. सेकंडचा चान्स. थ्रो खराब आहे आणि आता दुसरी धाव तितक्याच वेगानं पूर्ण झालेली आहे. सो 2 धावे सहित एकंदरीत धावसंख्या धावफलकावरती अंकित झाली ती 16 ऑन बोर्ड. 16 धावा सध्या स्कोर बोर्डवर. पहिल्या डावाचे 7 बॉल अजूनही बाकी आहेत. पाहायचं किती धावसंख्येपर्यंत मजल मारेल संघ जनमान बांदिवली. नुकताच मनोजनं 2 धावेनिशी व्यक्तिगत खातं खुलं केलेलं आहे. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केल्या समोर मिड ऑफला फिल्डर कमलेश कापडी उपस्थित झाले. चांगलं जजमेंट. झेल संपादित. आणखीन एक झटका दिला या षटकात गोलंदाज चैतन्यनं. 16 धावा धावफलकावर. 2 षटकांची अंती. 16 ला तिसरा धक्का. फलंदाज बाद. पाहायला मिळत आहेत. बॅटिंगसाठी पाहिले तर नयन भोईर दाखल होत आहेत. शेवटच्या षटकात कमलेश कापडीवर पुन्हा एकदा दिली आहे जबाबदारी टीम जगदंबा सासनेनं. चला वेळ 2 षटकं टाकण्यासाठी 10 मिनिटाचा घेतलेला आहे. लास्ट ओव्हर साठी जास्त टाइम नको. चला स्पीडअप अपेक्षित आहे. थोडी घाई करा.
सूरज भावार्थी स्ट्रायकर एंडला नॉन स्ट्रायकर एंडला नवीन बॅटर नयन भोईर. कमलेश कापडीकडे तिसऱ्या षटकात संघ कर्णधारानं सोपवलाय बॉल. 2 षटकात बनलेले आहेत 16 धावा. तिसरं षटक सध्या होतंय सुरू. पहिला बॉल खोला टाकलाय. क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न तो मात्र सूरज भावार्थेचा फसलेला आहे. डॉट बॉलची होत असताना सांगता धावसंख्या सध्या स्थिर 16-16. लॉस ऑफ 3 विकेट. पहिल्या डावाचे 5 बॉल अजूनही बाकी आहेत. सोळा धावा सध्या स्कोर बोर्डवर. पहिलाच बॉल डॉट टाकलाय. चला वेळ जास्त जातोय कमलेश, थोडी गाय करा, थोडं स्पीडअप अपेक्षित. यावलेला विश्राम स्ट्रोक बॉल विथ कॉटन बॉलचा चान्स आणि त्या संधीचं सोनं. फलंदाज बाद होतोय. सूरज भावार्थे बॅक टू द पॅव्हिलियन. आणखीन एक झटका लागलाय टीम जनमान बांदिवलीला. चौथा सोळा धावा दाफलकावर. चौथा फलंदाज मात्र नुकताच बाद झालेला आहे. नवीन बॅटर ओम भोईर बॅटिंगसाठी दाखल होत आहेत. फिनिशिंग टच आता मॅच मध्ये नितांत गरजेचा बनलेला आहे. पाहिजे तो फिनिशिंग टच या मॅच मध्ये देता येईल का? फलंदाज ओमकारला. चला कमलेश, थोडं स्पीडअप अपेक्षित आहे. पंकज मित्रा भाव तो फार दूरवरून चर्चा करण्यासाठी येतोय. वेळ किमती आहे, थोडी घाई अपेक्षित आहे. स्पीडअप. फुल टॉस बॉल ऑन साइडला दिशा दिली आहे. मिड विकेटला टर्न केलाय बॉल. एकच धाव, दुसरी धाव घेण्याची संधीच नाही. चांगला थ्रो विकेट किपर एंडला आलेला आहे. त्याच कारणास्तव एकाच धाब्यावरती आता ओम भोईरला समाधानी राहावं लागेल. सिंगल सहित स्कोर आपण बघत आहोत 17-17. आता पहिल्या डावाचे 3 बॉल बाकी आहेत. पायसन नयर भोईर कशा पद्धतीनं प्लान एक्झिक्यूट करतील. 3 चेंडू अजूनही शेष. जनमान बांदिवली संघ सध्या या मॅच मध्ये पहिल्या डावात बॅटिंग करत असताना यावेळेला यॉर्कर खोदून काढलाय. एक्स्ट्रा कव्हर कडे चाललाय बॉल. एक सिंगल मिळताना दिसेल. सिंगल सहित स्कोर आपण बघत आहोत 18-18 ऑन बोर्ड. पहिल्या डावाचे 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. आज विशेष करून या स्पर्धेत दुसऱ्या रजनीत जगदंबा सासनेच्या गोलंदाजांनी मात्र क्रीडा रसिकांचं लक्ष वेधलेलं आहे. यावेळेला लाईन पाहावी लागेल. एसिडीज वाईड बॉल. एक अतिरिक्त धाव, एक्स्ट्रा धाव आणि एक्स्ट्रा धावेसहित सध्या स्कोर आपण बघत आहोत 19-19. स्टील 2 टू गो. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. मोठ्या स्ट्रोकची नितांत गरज आहे. ओम भोईरकडे ती क्षमता आहे, मात्र आपल्या क्षमतेला गुणवत्तेला त्याला न्याय द्यावा लागेल. फिनिशिंग टच या मॅच मध्ये त्याला द्यावा लागेल. चला वेळ जास्त जातोय कमलेश. पुल करण्याचा प्रयत्न, व्यवस्थित चेंडू बॅटचा संपर्क झाला नाही. फिल्डर दूर आहेत. एक सिंगल बनली. मिसफील्ड. सेकंड साठी चान्स आता घेतलाय आणि तोपर्यंत 2 धावाही बनलेल्या आहेत. तिसरीचा प्रयत्न नयन भोईरचा, तो मात्र अंगलट आलाय. ओम भोईर बाद होत आहेत. 2+ विकेट 21 ला या मॅच मध्ये गमावलाय. तो धक्का 5वा. 5th विकेट डाऊन. लास्ट बॉल स्टील पेंडिंग. पहिल्या डावातील शेवटचा चेंडू बाकी आहे. नवीन बॅटर आदित्य नौस्ट्राकर एंडला जॉईंट होत आहेत. नयनला स्ट्राईक हवी होती, त्याच कारणास्तव ओमनं त्याच्या विकेटचं समर्पण दिलेलं आहे. धावसंख्या 21-21. लॉस ऑफ 5 विकेट. लास्ट बॉल नयनकडे स्ट्राईक आहे. पायसे आता शेवटच्या बॉलवरती स्ट्राईक त्यानं स्वतःकडे ठेवलेले. एअर स्ट्राईक त्याच्या बॅटमधून होईल का? बॉल तयार होतोय कमलेश. यावेळेला यॉर्कर
ऑन साइडला दिशा दिली, एक सिंगल कंप्लीट. सेकंड साठी चान्स घेतला नयरनं, स्ट्रायकर एंडला तो पोचलाय, ओव्हर थ्रो आणि बॉल निघालाय तो लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. 2+4 एकंदरीत येत आहेत या 6 धावा आणि या 6 धावेनिशी मात्र 27 धावा बनलेल्या आहेत जनमान बांदिवलीच्या आणि विजयासाठी बक्षीस पात्र फेरीच्या सामन्यात 28चं टार्गेट टीम जगदंबा सासने समोर. सध्या शेवटच्या बॉलवरती घडलेलं आहे जनमान बांदिवलीच्या बाबतीत. ओव्हर थ्रो विना सायास ओव्हर थ्रोच्या 4 धावा आलेल्या आहेत. 2 धावा ऑलरेडी कंप्लीट झाल्या होत्या. 2+4 एकंदरीत 6 धावा ज्या निर्णायक असतील या सामन्याच्या निकालावरती कितपत परिणाम करतील या ओव्हर थ्रोच्या धावा ते देखील आता दुसऱ्या डावात पाहणं गरजेचं असेल. 27 धावा पहिल्या डावात बनलेल्या आहेत. 28 धाब्याचं टार्गेट. 9.33 धाब्याची धावगती. कुठेही जाऊ नका, आमच्या सोबत जोडले राहा. मॅच रंगेला सामना. या क्लायमेटला 28 धावा बनवणं देखील वाटतं तितकं सोपं नसेल, सहज शक्य नसेल. बॅटिंग डिपार्टमेंटला आता कंबर कसावी लागेल. चला फिल्डिंग सेट झालेले. दुसरा डाव सुरू होतोय. ओपनर्स पाठवा लगेचच. जगदंबा सासने. वेळ आपल्याकडे कमी आहे. काल या वेळेला आपलं पहिल्या रजनीचं सर्व शेड्यूल कव्हर करून झालं होतं. आज अचानक अवकाळी आलेला पाऊस आणि त्याचबरोबर वाऱ्यानं घातलेला हैदोस, त्याच कारणास्तव शेड्यूल थोडं डिले झालं. मात्र तिसऱ्या रजनीत ऑन टाइम आपण मॅचेस कव्हर करणार आहोत. सर्व संघांना सूचना आहे, संयोजक समितीने दिलेल्या वेळेच्या 10 मिनिटं अगोदर आपले क्रीडानगरीमध्ये उपस्थिती गरजेची आहे. अठरा 28. चला ओपनिंग पेअर रेडी करा लगेचच टीम जगदंबा सासने. चला सागर, ओपनर्स पाठव मैदानात. वेळ आपल्याकडे कमी आहे. चला ओपनिंग पेअर रेडी करा. जगदंबा सासने, कमलेश कापडी आणि त्याची सोबत देतो सागर खुटारे. दोन्ही सलामीवीर आता दाखल झालेले आहेत. महत्वाचा सामना, निर्णायक सामना, महत्वाची लढत. जो संघ जिंकेल तो सुपर 5 मध्ये दाखल होईल. एका आकर्षक चमचमत्या ट्रॉफीचा हकदार तो संघ ठरेल. मात्र पाहायचंय कुठल्या टीमचा प्रवास या स्पर्धेमध्ये कायम राहील आणि या महत्वाच्या सामन्यात कुठला संघ विजय संपादित करेल. महत्वाचे मॅच. प्रेक्षकांचे लक्ष सामन्याकडे वेधून राहिलंय. पहिली रजनी गाजवली साईशा 11 श्रीगणेश चैन. मात्र दुसऱ्या रजनीत कुठल्या टीमचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळेल. 3 षटकांती उत्तर आपल्याला मिळेलच. मात्र महत्वाची मॅच. दोन्ही टीमसाठी हा निर्णायक सामना. दोन्ही टीमने आतापर्यंत भरपूर मेहनत घेतलेली आहे. जगदंबा सासने संघ तर एक एक्स्ट्रा मॅच खेळूनही बक्षीस पात्र फेरीपर्यंत आलेला आहे. मात्र या मॅच मध्ये आता समोर चॅलेंज तगड आहे जनमान बांदिवलीचं, हे देखील विसरून चालणार नाही. बॉलिंग मार्कवर वैभव भोईर दाखल होत आहेत. 18 चेंडू 28 धावेचं संरक्षण करण्यासाठी दुसऱ्या धावा टीम झाली सज्ज. संघ झालाय सज्ज जनमान बांदिवली. ओपनिंग पेअर पारंपरिक जोडी मैदानावरती. कमलेश कापडे आणि त्याची सोबत देतोय सागर. मॅच इज ऑन. सेकंड इनिंगला झाली सुरुवात. या दोन्ही टीमला देऊयात उपस्थित सर्वांच्या वतीने ऑल द बेस्ट. अठरा 28 मॅचला सुरुवात.
डीप मध्ये लॉंग ऑफ आणि त्याचबरोबर एक फिल्डर आपण बघत आहोत. काव फेसला बॉलर तयार होत आहेत. वैभव पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न होता. लेंथ बॉल, गुड लेंथ स्पॉटवर टप्पा पडल्याबरोबर एक्स्ट्रा पेसनं निघालाय ते रक्षक समीर भोईरच्या हातात. डॉट बॉलची झाली आहे सांगता. निधाव चेंडूची झाली समाप्ती. प्रत्येक डॉट बॉल या मॅच मध्ये संघर्ष करण्यास भाग पाडेल टीम जगदंब सासनेला. जगदंब सासनेला देखील आज संपूर्ण रजनीमध्ये प्रभावित परफॉर्मन्स दिलेला आहे. शॉर्ट बॉल पूल करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक उपस्थित झाले होते. कॅच ड्रॉप. एकच धाव. दुसरीचा प्रयत्न चालवला होता मात्र एकच धाव मिळताना दिसेल. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेला आणि जिंका क्रिकेटचा खेळ. पण सध्या त्याचा विरोधाभास आपण बघत आहोत. थोडा टफ चान्स होता मात्र या स्टेजला, या मॅचला, या कंडिशनला या कॅचेस देखील तुम्हाला पकडाव्या लागतील. सिंगलनं डाव सुरू होतोय. जगदंबा सासरेचा खातं खुलं झालंय कमलेश कापडीचं. स्ट्राईक आता रोटेट. सागर कोठारेकडे स्ट्राईक आहे. शॉर्ट बॉल बॅकफुटवर गेले. पूल केलाय. पोझिशन मध्ये आले. पूल अँड पॉवरफुल. टप्पा घेतला. निघालाय बॉल मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. गुड शॉट. यांचं व्यक्तिगत खातं खुलं झालेलं आहे तर सांघिक धावफलक मात्र पुढे मार्गस्थ होत आहे. 5 ऑन बोर्ड. 5 धावा सध्या स्कोर बोर्डवर. यावलीला खोला टाकलाय बॉल. बॅटची कडा घेत निघालाय. शॉट फाईन लेगला. 1 धाव मात्र त्या ठिकाणी सहजरित्या मिळताना दिसेल. सिंगल सहित सध्या धावसंख्या धावफलकावरती 1 अंकित झाली ती 6. 6 ऑन बोर्ड. स्टील 2 टू गो. 6 धावा सध्या स्कोर बोर्डवर. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाचे बॉल बाकी आहेत अजूनही 2. 6 धावा सध्या स्कोर बोर्डवर. 2 चेंडू 5 धावेचं योगदान सागरचं. 2 चेंडू 1 धावेचं योगदान कमलेश कापडीचा. बॉलर तयार होतोय वैभव. समोर ड्राइव्ह केल्या. सेफ शॉट ओव्हर द बॉलर हेड. लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित. मिसफिल्ड. एक सिंगल कंप्लीट. सेकंड साठी चान्स घेतलाय. थ्रो खराब आहे आणि आता दुसरी धावही पूर्ण झालेली आहे. थोडी संधी बनली धाव घेण्याची आणि त्या संधीचं सोनं सध्या दोनही फलंदाजांनी केलेलं आहे. चांगला तालमेल, चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेसोबत सध्या स्कोर 8 ऑन बोर्ड. 8 धावा सध्या धावफलकावर. 13 बॉल आणि या मॅच मध्ये आता 20 धावेची आवश्यकता. 13 चेंडू 20 धावा. स्टील 1 टू गो. बॉल तयार वैभव. लास्ट बॉल. रनवे मध्ये आला व्यत्यय. अंपायर सिग्नल इट्स अ डेड बॉल. 13 चेंडू 20. आज की रात किसके नाम. आजची दुसरी रजनी कुठल्या टीमच्या नावावर. हा महत्वाचा सामना. स्टेप आउट झाले ऑन साइडला. पॉवर पॅकेट. बॅट मधून निघालेला स्वीट साऊंड टक आणि त्यावर लागलेली 6 धावसंख्येची मोहर. इट्स अ ह्यूज हिट. 6. षटकारानं मात्र या षटकाचा शेवट झालेला आहे. कमलेश कापडी यांनी दिला फिनिशिंग टच. पहिल्या षटकाला स्कोर बनलेला आहे 14. अजूनही 14चीच गरज आहे. पहिल्या षटकात 14 आलेले आहेत. 2 षटकात आता 14 हव्यात. पारड सध्या थोडं जड झालेलं आहे. सध्या फ्रंट सीट वर या मॅच मध्ये आपण बघत आहोत टीम जगदंबा सासनेला. 12 चेंडू आता 14 धावेची गरज. समीर भोईर गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. एक्स्ट्रा कव्हरला एक फिल्डर समोर. लॉंग ऑफ ऑन साइडला. डीप मध्ये बॅकअप साठी मिड विकेट. स्कोर लेग लॉंग ऑन सेट करण्यात आलेला आहे.
यष्टी रक्षकाची सोबत देतो शॉट, थर्डमॅन शॉट, फाईन लेग आणि त्याचबरोबर बॅकवर्ड पॉइंट. निर्णायक षटक. 12 चेंडूत 14ची गरज, गोलंदाज तयार होत आहेत समीर. पहिला बॉल अपील अँड गॉन, एस इट इज आउट. क्लिअर प्लम्प. LBW लेग बिफोर विकेटची शिकार. बरोबर यष्ट्यांच्या मधोमध सापडत आहेत. समीर गोलंदाजीसाठी आलेत आणि पहिल्याच बॉलवर त्यांनी दिलाय धक्का टीम जगदंबा सासनेला. सागर कुटारे पायचीतच्या स्वरूपात बाद, फलंदाज माघारी. पहिल्याच बॉलवर समीर यांनी विकेट कॅरी केलेली आहे. बॅटिंगसाठी पाहिलं तर नवीन बॅटर आतिश दाखल होताना पाहायला मिळत आहेत. बाद होत आहेत सागर. पहिला ब्रेक थ्रू पहिल्याच बॉलवर. टीमचा तारणहार संकटमोचक समीर भोईरनं मिळून दिलेला आहे. कंपल्सरी चेसा स्पर्धेचा नियम 11 बॉल, आता 14 धाव्याची गरज आहे. काहीसा कानमंत्र, काहीसा सल्ला देतोय कमलेश. मात्र वेळेचं बाण बॅटर्स नाही राखणं गरजेचं आहे. चला पटापट दोन्ही बॅटर्स आपापल्या एंडला आपण जॉईंट व्हा. 11 बॉल 14 धावा. पहिल्या षटकात थोडे खर्चिक राहिले, मागडे राहिले वैभव. 14 धावा त्याच्या विरोधात आल्या. आता 11 बॉल 14ची गरज. समीर भोईर पुन्हा एकदा तयार बॉलिंग मार्कवर. शॉर्ट बॉल हुक करण्याचा प्रयत्न, रनआउटचा चान्स बनला होता, मात्र यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या नाही. हातामध्ये यष्टी रक्षकाच्या ग्लोव्ज आहेत, त्याच कारणासह प्रॉपर बॉल ग्रिप करून थ्रो देणं चॅलेंजेबल असतं. त्याच कारणासह तितका वेळही नव्हता वैभवकडे, मात्र वेळ आलेल्या वेळात त्याला तो प्रयत्नही यशस्वी करता आला नाही. लेग बायची सिंगल धाव. स्कोर सध्या 15. स्ट्रायक रोटेट इन्फॉर्म बॅटर कमलेश कापडी सध्या स्ट्रायकर एंडला. 10 चेंडू 13 धावा. प्रत्येक धावेसाठी आता संघर्ष या षटकात करावा लागतोय टीम जगदंबा सासनेला. स्टेप आउटवर खेळण्याचा प्रयत्न, परफेक्ट यॉर्कर, टो क्रशर यॉर्कर. बॅटच्या आतली कडा घेत निघालाय बॉल. शॉर्ट बॅकवर्ड स्कोर लेगला. त्या ठिकाणी मिळते एक सिंगल. स्कोर सध्या 16. 9 चेंडू आता विजया करता 12 धावेची गरज. 9 चेंडू 12 धावा. नऊ चेंडू 12 धावा. मॅच इज स्टील ऑन, गेम इज स्टील ऑन. यावेळेला समोर ड्राईव्ह केल्या, सेफ शॉट. चांगला ऑन ड्राईव्ह आता दाखवत असताना बॅकअपसाठी नयन भोईर उपस्थित झाले. चांगला थ्रो दिलाय. एक सिंगल मिळेल आतिशला आणि सिंगल सहित सध्या संघ सरकते पुढे जगदंबा सासने. 17 ऑन बोर्ड. 17 धावा सध्या स्कोर बोर्डवर. 8 बॉल आता मॅच मध्ये बाकी आहेत. विजयासाठी 11 धावेची गरज. हे 2 बॉल आता टीम जनमान बांदिवलीसाठी निर्णायक आहेत, इम्पॉर्टंट आहेत. 8 बॉल 11. दोन्ही निर्णायक चेंडू, दोन्ही महत्वाचे चेंडू. बॉलंदाज तयार होतोय बॉलिंग मार्कवर समीर. स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न, चांगला बॉल. बरोबर बॅट्समनला फॉलो करत असताना पुढ्यात टाकला, निघालाय. ते डेस्टी रक्षकाच्या दिशेनं डॉट बॉलची झाले. सांगता मॅच इज स्टील ऑन, गेम इज स्टील ऑन. अजूनही संघर्ष मॅच मध्ये सोडलेला नाहीये टीम जनमान बांदिवलीनं. 7 बॉल आता 11 धावेची गरज. पहिल्या षटकात 14 बनल्या होत्या. 12 चेंडू 14ची गरज होती. या षटकात 5 चेंडू अवघ्या 3 धावा दिलेल्या आहेत समीरनं. आणि जी वापसी हवी होती, जे कमबॅक हवं होतं टीम जनमान बांदिवलीला, ते करून दिले. 7 बॉल 11. गोलंदाज तयार. यावेळेला क्लीन बोर्ड, फलंदाज बाद. त्रिफला उद्ध्वस्त केलाय. हा लाकूड तोड्या गोलंदाज आहे. कमलेश कापडीची महत्वाची विकेट कॅरी झाली आहे. दुसरा हादरा आता लागलाय. टीम जगदंबा सासनेला सामना पोहोचलाय अंतिम षटकात. 6 बॉल आता कंपल्सरी चेस. 11 धावेची गरज.
मॅच मध्ये समीर बोर यांची भेदक गोलंदाजी. आता या मॅच मध्ये पलटवार झालेला आहे, कमबॅक झालेला आहे टीम जनमान बांदिवली क्रिकेट संघाकडून. 6 चेंडू 11ची गरज. ट्रम्प कार्ड नयन भोईरला आता शेवटच्या षटकात बॉलिंग मार्कवर इन्व्हाइट केलेलं आहे. स्ट्रायकर एंडला आतिश त्यांची सोबत देत आहेत हर्षद. महत्वाची मॅच, डू ऑर डाय एन्काउंटर. जो संघ जिंकेल तो संघ एका आकर्षक चमचमत्या ट्रॉफीचा मानकरी होईल. मात्र सामना जिंकेल कोण? 6 बॉल 11. पहिला बॉल खोला ते समोर ड्राइव्ह केलाय. फिल्डर डबल माइंडेड झालेत, मनोज होते. मात्र लास्ट मोमेंटला स्वतःला त्यांनी सावरले. बॅकअप केलं जाईल तोपर्यंत मिळत आहेत त्या 2 धावा. 2 धावे सहित सध्या टीमची धावसंख्या दाफलकर 19 अंकित झाली. 19. 5 बॉल आता 9 धावेची गरज. पहिल्या षटकात 14 बनल्या होत्या, अर्धा पल्ला गाठला होता, पण समीरने या मॅच मध्ये पुन्हा एकदा वापसी करून दिलेली आहे. आता जबाबदारी नयनवर. बॉल बेत, फिल्डर दूर आहेत. 1 धाव तोपर्यंत बनली. सेकंड साठी चान्स घेतला मिसफिल्ड, पण 2 धावा. तिसरीचा प्रयत्न करत होते हर्षद, पण नकार आता दिलाय तो आतिशनं. बॅक टू बॅक 2 बॉल 2 डबल. 6 11चा सामना, बॅक टू बॅक 2 डबल आलेले आहेत. त्याच कारणास्तव स्कोर सध्या 21. 4 बॉल आता आवश्यकता ती 7 धावेची. 4 चेंडू 7 धावा. 7 धावा 4 चेंडू. टीम जगदंबा सासने की टीम जनमान बांदिवली, कुठला संघ गाजवेल? दत्तकृपा चषकातील दुसऱ्या पर्वातील आजची दुसरी रजनी, ही दुसरी रात्र. 4 चेंडू 7 धावा. महत्वाचा सामना, इम्पॉर्टंट मॅच. दोन्ही टीमच्या समर्थकांची दडदड आता वाढली आहे. दोन्ही टीमच्या पाठीराख्यांच्या काळजाचे ठोके आता चुकलेले आहेत. 4 बॉल 7. बॉलर तयार होतोय नयन. यावेळेला पूल करण्याचा प्रयत्न, मिस टाइम. बॉल अवे. झेलची संधी आणि तिचा स्वीकार. आतिश माघारी. महत्वाच्या सामन्यात आणखीन एक झटका आता लागलाय, मोठा हादरा आता लागलाय टीम जगदंबा सासनेला. फलंदाज बाद. 21 ला पडली तिसरी विकेट. थँक्यू. क्रिकेटमध्ये बदलायला वेळ लागत नाही आणि या सामन्याने तेच आतापर्यंत सिद्ध केलेलं आहे. पहिल्या षटकात अर्ध लक्ष गाठलं होतं. 28चा पाठलाग होता. 14 बनल्या होत्या. 12 चेंडू 14चा सामना. समीरने कमबॅक केलं. अवघ्या 3 धावा देत 2 विकेट त्यानं कॅरी केल्या. आता नयनने मॅच मध्ये पुन्हा एकदा मोर्चा सांभाळलाय. 2 चेंडू 4 धावा त्यानं खर्च केल्या होत्या. मात्र आतिशची महत्वाची विकेट त्यानं कॅरी केलेली आहे. आता सामना येऊन ठेपलाय तो 3 चेंडू आणि आवश्यकता ती 7 धावेची. नवीन बॅटर बॅटिंगसाठी ओमकार दाखल होताना पाहायला मिळत आहेत. 3 चेंडू 7 धावा हे समीकरण. गेम इज ऑन, मॅच इज स्टील ऑन. नवीन बॅटरसाठी परिस्थिती सध्या बिकट आहे, मात्र या परिस्थितीवरती देखील मात करावी लागेल. यावेळेला यॉर्कर समोर ड्राइव्ह केला. लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित झालेत. मनोज चांगला थ्रो. सेकंडचा कॉल. अर्ध्या विकेट वरनं आता माघार घ्यावी लागलेली आहे ती हर्षद कापडीला. एक सिंगल धाव. स्कोर सध्या 22-22. विजयाचं समीकरण 2 बॉल आता 6 धावेची गरज. एक चौकार, एक डबल आली तरी देखील चालेल, 2 ट्रिपल आल्या तरी देखील चालेल. आणि यापूर्वी पहिल्या डावाच्या अंती शेवटच्या बॉलवरती ओव्हर थ्रोच्या ज्या 4 धावा मिळाला ना टीम जनमान बांदिवलीला, त्या महत्वाच्या होत्या, त्या निर्णायक होत्या. आणि आता तेच इक्वेशन बाकी आहे. 2 चेंडू 6 धावेची गरज. 2 चेंडू 6 धावा. मॅच स्टील ऑन. हर्षद कापडीनं आज विथ द बॉल जबरदस्त परफॉर्मन्स दिलेला आहे. मात्र महत्वाच्या सामन्यात आता फिनिशिंग टच कसा असेल हे पाहायचंय. 2 चेंडू 6. यावेळेला समोर ड्राइव्ह केला बॉल. लॉंग ऑफला फिल्डर मनोज उपस्थित. चांगलं बॅकअप. 1 धाव. सेकंड साठी चान्स घेतलाय आणि आता दुसरी धावही पूर्ण झालेली आहे. 2 धावा कंप्लीट. शेवटच्या बॉलवरती आलाय सामना. आता ओव्हर थ्रोच्या 4 धावा शिल्लक राहिलेल्या आहेत. 1 बॉल. आवश्यकता 4 धावेची.
एक चेंडू 4 धावा. हु विल ऑन द मॅच? सामना जिंकेल कोण? दत्तकृपा चषकातील हा महत्वाचा सामना, ही महत्वाची लढत. सुपर 5 मध्ये कोण दाखल होईल? टीम जगदंबा सासने की टीम जनमान बांदिवली? हा प्रश्न अजूनही अनुपस्थित आहे. हा प्रश्न अजूनही उपस्थित झालेला आहे. या सामन्याचा निकाल अजूनही लिफाफेबंद, सामन्याचा निकाल अजूनही गुलदस्त्यात. एक बॉल 4 रनची गरज. कंपल्सरी चेसा स्पर्धेचा नियम. व्हॉट अ मॅच! रंगलाय हा सामना. दोन्ही टीमला या सामन्यासाठी शेवटच्या बॉल करता देऊयात ऑल द बेस्ट. गोलंदाज नयन की फलंदाज हर्षद? जगदंबा सासने की जनमान बांदिवली? एक बॉल 4. यावेळेला यॉर्कर समोर ड्राईव्ह केलाय. एक सिंगल बनली आहे आणि याच बरोबर हा सामना संपलाय. मॅच इज फिनिश. आणि महत्वाच्या बक्षीस पात्र फेरीच्या सामन्यात दमदार विजय संपादित करत सुपर 5 चं तिकीट काबीज केलंय ते टीम जनमान बांदिवली.